सुंदरबनच्या जंगलात निळ्या निळ्या पाण्याचे सरोवर होते आणि ह्या जंगलात भरपूर प्राणी राहत होते आणि या सरोवरात जलचर प्राणी राहत होते, जसे जितू बेडूक दादा, सतू बेडूक दादा, वयस्कर डराव बेडूक दादा, कासव दादा, मासे असे सगळे जलचर प्राणी राहत होते आणि ते एकमेकाशी मित्रत्वाने राहत होते. कधी भांडत नसायचे. त्यांची मैत्री खूप घनिष्ठ होती. कधी ते काठावर येऊन गप्पा मारत बसायचे, काठावर येऊन फिरायचे. बेडूक दादा सगळे अगदी आनंदाने राहत होते. तर एकदा काय झालं, सुंदरबनच्या जंगलातल्या त्या सरोवरावर 2 रानबैल पाणी पिण्यासाठी आले आणि दोघांचे काय झाले कोणास ठाऊक, दोघे एकमेकाबरोबर भांडू लागले. ते रानबैल भांडण त्यांचं इतकं विकोपाला गेलं की शेवटी दोघांची झुंज लागली. ती झुंज इतकी मोठी होती, त्या आवाजाने सरोवरातले सगळे जलचर प्राणी घाबरले. आवाज सरोवरात घुमायला लागला. मग त्यातले जितू बेडूक दादा, तरुण बेडूक दादा, सतू सगळे बेडूक लहान मोठे सगळेच काठावर आले आणि बैलांची झुंज बघायला लागले. तेवढ्यात वयस्कर डराव बेडूक दादा आजोबा काय म्हणाले, अरे जितू, सतू आणि इतरही बेडकांना म्हणाले, हे पहा मुलांनो, तुम्ही काठावर जाऊ नका, पटकन खाली या, तळ्यात या आणि आपण पटकन दुसरीकडे निघून जाऊया. आपल्या या सरोवरातनं ओवळ गेली आहे, या ओवळ मधनं सगळी जाऊया आणि एका जागी लपून बसूया. अरे ते बैल झुंजतात, भांडण करतात. तेव्हा सत्तू तरुण बेडूक काय म्हणाला, अहो आजोबा, असे काय घाबरताय तुम्ही? अहो ते बैल काठावर झुंज खेळतात, काठावर भांडत बसलेत. आपला काही त्यांच्याशी संबंध नाही आणि ते आपल्याला त्रास द्यायला इकडे येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. पण डराव बेडूक दादा आजोबा काय म्हणाले, अरे मुलांनो, ऐका माझं, असं करू नका, पटकन या सगळे, आपण पटकन सगळेच, कासव दादा ते सगळेच मिळून या ओवळ मधनं जाऊन एका ठिकाणी लपून बसूया. बैल गेले की नंतर येऊ आपल्या तळ्यात. पण त्यांचं काही म्हणणे पटेना म्हणताना त्या दोन्ही बैलांची झुंज हळूहळू सरोवराकडे यायला लागली. मग सगळे बेडूक दादा घाबरले. सत्तू, जितू, लहान मोठे बेडूक, नंतर कासव दादा, मासेताई सगळे घाबरून डराव आजोबांच्या सांगण्याप्रमाणे त्या ओहळ मधने असे बाहेर गेले आणि त्या ओहळच्या एका काठावर लपून बसले. आणि काय सांगायचं आश्चर्य, अहो थोड्या वेळाने ते दोन बैल झुंज खेळत सरोवरात आले आणि सरोवरात इतकी जोरात झुंज झाली की सांगता यायची नाही. मग शेवटी ते दोन्ही बैल भांडून दमले आणि नंतर सरोवरातनं बाहेर जाऊन काठावर शांत दोघी पडून राहिले आणि नंतर दोघे थोड्या वेळाने निघून गेले. मग ते निघून गेल्यावर सगळे जितू बेडूक दादा, सतू बेडूक, मासे, कासव दादा, लहान मोठे बेडूक आणि डराव आजोबाई सगळे परत तळ्यात आले. मग आजोबा काय म्हणाले, अरे मुलांनो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ते भांडत तळ्यात येतील. अरे ते तळ्यात आले. मी सांगितलं होतं का नाही तळ्यात येतील? माझ्या म्हणण्याप्रमाणे ते तळ्यात आले आणि जर आपण तिथे असतो तर सगळे आपण चिरडून जाऊन प्राणाला मुकले असतो. कळलं का? मग जितू म्हणाला, होय आजोबा, तुमचं बरोबर आहे. असं तूही म्हणाला, आजोबा मी चुकलो, तुमचे बरोबर आहे. आपण जर गेलो नसतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर आपण या दोन्ही बैलांच्या पायाखाली चिरडून प्राणास मुकलो असतो. त्यामुळे तुमचा सल्ला योग्य होता. आम्ही आता आजपासून तुमचा सल्ला मानणार, कधी सल्ला नाकारणार नाही. असे म्हणून मग सगळे बेडूक, सत्तू, जितू, कासवदादा, मासे सगळेजण आनंदाने पाण्यात खेळू लागले आणि काठावर येऊन डराव आजोबा त्यांना अनुभवाच्या गोष्टी सांगू लागले. म्हणून म्हणतात,
वृद्ध आणि अनुभवी व्यक्तींनी दिलेला सल्ला निश्चितच मोलाचा असतो, तो ध्यानात ठेवावा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.